झाल्यानंतर ती घटना तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतोय। आज सकाळचंच उदाहरण मंडळी आठवलं म्हणून सांगतोय मी। काम करत असताना सहज लोकांचे प्रश्न असतात की सहज इकडं आल्यानंतर या, तिकडं आल्यानंतर या, आणि जर जवळ आला तर आमच्या घरी या, हे जुन्या मित्रांची अपेक्षा असते। आणि सकाळी जे उदाहरण घडलं, मॅसेज आला त्या मित्राचा, XYZ मित्राचा, मला काय कोणाचं नाव खराब करायचं नाही कारण ती वास्तवता मला अजून समजली नाही। तर मी एका कुटुंबाची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर म्हटलं आता आपण ह्या कुटुंबाची मुलाखत घ्यायला आलोय आणि 4 मित्रांच्या भेटी घेऊन जाऊया। तर ते ज्या 4 मित्रांना भेटी घेऊन आलो किंवा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तर त्यांचा सकाळी मेसेज आला, राज प्लीज कृपया करून आमची घेतलेली मुलाखत ही तुम्ही टाकू नका। तर मी जी मुलाखत अशी घेतली होती की त्यांची सुरुवात झालेली होती, वास्तवता जाणून घेतली आणि आज त्यांना चालना कशी मिळायची त्या पद्धतीने मी मुलाखत घेतली होती। एक ओबडधोबड मराठी शब्दात आणि समजेल अशा शब्दात ती मुलाखत घेतली होती, जेणेकरून त्यांच्या घरच्यांना सुद्धा समजलं पाहिजे, त्या ज्याची मुलाखत घेतली त्याला पण समजलं पाहिजे आपण चांगल्या कामात प्रवेश केला आहे आणि त्यातनं कसे आपल्याला ताकद वाढेल, आपल्याला आधार कसा मिळेल, ह्या पद्धतीने मी मुलाखत घेतलेली आहेत। तुम्हाला प्रत्येक वेळेला माहिती आहे की खरंच वास्तव त्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे, तसं मी तिथं वास्तवता जी आहे त्या वास्तवतेवर का, कुणामुळं, कशासाठी, ह्या प्रश्नांची उलगडा झाला पाहिजे, ह्या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजे, त्यानंतर तिथं वेग येणार आहे। तर सकाळी संदेश आला, तो संदेश XYZ व्यक्तीचा आहे आणि तो जुना मित्र आहे माझा। तो मित्र असा आहे की जवळपास 3 ते 4 वर्षाचा जुना मित्र आहे, त्यानं आत्ता सुरुवात केली। तर त्यांच्या गोट्यात मला अख्खा जर्शीचा गोटा दिसला आणि त्याची एक छोटी मला खिलार कालवड दिसली आणि ती खिलार कालवड दिसल्यानंतर माझे मित्र कुठेतरी चांगल्या मार्गात लागलेत म्हणून मी त्यांना जगापुढं मांडलं आणि त्यांचा सकाळी संदेश आला, राज प्लीज कृपया करून हा व्हिडिओ किंवा मुलाखत आपली अपलोड करू नका, मी तुम्हाला कारण समोर भेटल्यानंतर सांगतो। तर मंडळी मला असं वाटते आता की मी आज जे म्हणतोय योग्य दरात जाहिरात करून मिळेल, तर ते वाक्य टाकल्यावर मला वाटायचं की चुकलंय, माझं चुकलंय, आपण कशाला लोकांकडून पैसे मागायचे, फी कशाला मागायचे। तर आज सकाळचा मेसेज बघून असं वाटतं मला की ज्यांचे पैसे येतील, ज्यांचं पेमेंट येईल, 82 75 20 88 75 हा माझा मोबाईल नंबर आहे, ह्या नंबरवरती ज्यांचा ऑर्डर येईल अशाच लोकांना जगापुढं मांडायचं। म्हणजे गरज आहे खिलार शेतकरी शान परिवारची, किंवा खिलार शेतकरी शान परिवार समजलाय, खिलार शेतकरी शान परिवारमधून जे काय सांगत आहे ते खरंच तळमळीनं आणि वास्तव सांगत आहे, त्यामुळं आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळेल अशा हिशोबानं जो माणूस पुढे येतो त्याच माणसाची जातीवंतपणे मुलाखत घ्यायची, हे मी आज ठरवलं। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ठाम सांगतोय, आज खरंच ज्यांना जातीनं वेळ द्यायचं माहिती आहे, खर्च करायचा माहिती आहे, अनुभव माहिती आहे किंवा वास्तवता माहिती आहे, अशा लोक